आणि शून्य या सत्ता भारतावर राज्य करायला लागली की वायव्य दिशेला एक, उत्तर दिशेला आणि एक दक्षिण दिशेला 7 वाहन. या सत्ताधीशांनी अनेक शिलालेखांमध्ये म्हणजे 7 वाहनांचे काही शिलालेख जुन्नरला सापडले, काही शिलालेख नाशिकला सापडले, पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी शिवनेरी किल्लाचा मुळात 7 वाहनांनी बांधलेला आहे. हे त्यांच्या इंटरनॅशनल ट्रेडिंग सेंटर मध्ये जे काही किल्ले आहेत. अनेक शिलालेखांमध्ये ते त्यांच्या स्वतःचा नावाचा उल्लेख 7 वाहन महारथी असा करतात. त्यावरून महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठित. हा शब्द मुळात आला कसा? हा शब्द मुळात आला या मातीच्या शब्दापासून की तत्कालीन भाषेमध्ये राठ म्हणजे माती, माती म्हणजे जमीन, या जमिनीचा मालक म्हणजे रठ्ठ आणि मोठ्या जमिनीचा मालक म्हणजे महारथी. याच्यावर हे सगळं सम्राट अशोकाच्या एका शिलालेखामध्ये सुद्धा या भूमीचा उल्लेख महाराष्ट्र भूमी असा केलेला आहे. तर आपण हे सगळे लोक हे राजकीय व्यवस्थेमध्ये होतो, म्हणजे राज्य होतो. या 7 वाहन राजांनी ग्रीक पर्यंत, काही युरोप कंट्रीमध्ये, या 7 समुद्रामध्ये ज्यांचे जहाज चालले त्यामुळे त्याला 7 वाहन म्हटले गेले. त्याला साळी वाहन म्हटले गेलेले, त्याला शाली वाहन सुद्धा म्हटले गेलेले. त्यांनी साळ म्हणजे या तांदूळ जे आहे त्या समुद्र किनाऱ्यावर फेकणारे जगा वाहन सुद्धा म्हटले गेले. पैठण या ठिकाणी वेगवेगळ्या कापडांचे निर्मिती करण्याचे मोठे कारखाने होते, शालीचे कारखाने होते, म्हणून त्याला शाली वाहन सुद्धा म्हटले गेलेले आहे. तर हा सगळा वैभवशाली इतिहास आपला आहे. पण या वैभवशाली इतिहासाच्या निर्मितीमध्ये नेमकी कुठल्या घटकाची भूमिका राहिलेली आहे ते म्हणजे एज्युकेशन